नमस्कार, SP TV न्यूज में सुस्वागत करता आहे मी सदाशिव पोवळ बीड। हे सिव्हिल हॉस्पिटल मधले कारनामे वरवर काय कमी व्हायचं नावच घ्यायना। कधी गेलं तिथं तर कधी बी गर्दी असती, कधी बी कोणत्या प्रकारचं हे असतं आणि कधी बी डॉक्टरला बोलायला गेलं तर कधी डॉक्टर लोकांचे कधी संबंध चांगले नसतात। कधी तुम्ही जर गेले हॉस्पिटलमध्ये तर कधी बी मोठ्या प्रमाणामध्ये तिथं गर्दी असती। एक डॉक्टर ड्युटीवर असतो आणि 3 डॉक्टर घरी असतात, स्वतःचे दवाखाने सांभाळण्यासाठी घरी येतात। आणि असं सांगितलं जातं बीडमध्ये की बाबा आपण जर विचारलं तर डॉक्टर साहेब कधी येणार आहेत, ते सांगितलं जातं की डॉक्टर 4 वाजता 4:30 वाजता असे येणार आहेत। बऱ्याच ठिकाणी उपडीमध्ये गेलं तेच सांगितलं जातं, दुसरीकडे गेलं तरी तेच सांगितलं जातं। आणि आता तर वेगळंच झालं, डिलिव्हरी वॉर्डमध्ये एका महिलेच्या पोटामध्ये स्वतः ब्लॉक ठेवून दिले आणि डॉक्टरने ते पॅक करून त्या महिलेला सांगितलं की तुम्हाला मॅडम सुट्टी झालेली आहे। तसेच तिच्या आईने तिथं जाऊन बार मॅडमकडे जाऊन बार त्या मॅडमकडे जाऊन तिने सांगितलं तुम्हाला सुट्टी झालेली आहे, बाहेर कुठं बी तरी तुम्ही जाऊन चौकशी करून घ्या त्याचं काय झालं। मग बाहेर दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर तिला कळलं की हातातले ब्लाउज ऑपरेशन करताना आतमध्येच राहिलेले आहेत। तरी बीडच्या डॉक्टरला काही दडपण आलेलं आहे का नाही, ह्याला पालकमंत्र्याचं काय भेव आहे का नाही, का बीडच्या कलेक्टर ऑफिसचं काय भेव, कलेक्टर साहेबाचं काय भेव वाटतंय का नाही, का आमच्या सोनवणे साहेबाचे काय दबाव आहे का नाही, असं कसल्याही प्रकारचं भीती बीडच्या अधिकाऱ्याला कुणाला बी नाही। त्याच्यातले असं सांगायचं जातं कधी जर आपण तिथं गेलो पेशंटला घेऊन तर कधी पण डॉक्टर नसतात, कधी बी स्वतःचे डॉक्टर दवाखाने टाकून तिथं आराम के साथ ड्युटी करतात आणि नुसतं यायचं सकाळी 10चा राऊंड चालू आहे, त्याच्यामध्ये राऊंडमध्ये फक्त एकच डॉक्टर असतो, बाकीचे सगळे शिपाई असेच असतात। आणि तसेच मेन डॉक्टरला विचारलं गेलं तर मीटिंग चालू आहे असे खोटे नोटे सांगून हाकून देतात पत्रकाराला। आणि नंतर हे आता महिलेचं हे तर अधिकच बघायला भेटलं। बीड जिल्ह्यामध्ये असले कारनामे काय कमी घ्यायचे नावच घ्यायना। नमस्कार, SP TV न्यूज मी सदाशिव पोवळ बीड। काय बातमी आहे आज तुम्ही इथे यशस्वी हॉस्पिटल समोर आलाय? काही दिवसापूर्वी आमच्या भगिनी संध्या गायकवाड यांची आपत्कालीन उपचारासाठी या आपण बघू शकतो माझ्या मागं यशस्वी हॉस्पिटल स्वप्नील ढाकणे यांच्याकडे ऑपरेशनसाठी आपत्कालीन ऑपरेशन होतं, त्या ऑपरेशनसाठी या ठिकाणी संध्या गायकवाड यांना या ठिकाणी आणलं होतं। तर या ठिकाणी निर्दयी डॉक्टर आहे आणि त्याला कसलीही मानवता नसलेला हा स्वप्नील ढाकणे आणि यशस्वी हॉस्पिटलचा संचालक याने या संध्या गायकवाडच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना 5 लाखाची मागणी केली आणि त्याच्यानंतर मी ऑपरेट करेल असं त्या संध्या गायकवाड यांच्या कुटुंबियांना सांगितलं। आणि आपण बघू शकतो माझ्या हातात मी आज बीड जिल्हाधिकाऱ्यामार्फत माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आरोग्यमंत्री, माननीय सचिव आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर, माननीय उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडळ, जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय बीड, पोलीस अधीक्षक साहेब पोलीस अधीक्षक कार्यालय बीड यांना मी आज ही तक्रार सादर केलेली आहे। आणि या तक्रारीमध्ये माझं जे म्हणणं होतं आणि त्या कुटुंबियांचं म्हणणं होतं जे त्यांनी त्या डॉक्टर आपल्या जे बीडचे शल्य चिकित्सक आहेत सोळंके साहेब त्यांच्याकडे देखील त्या कुटुंबाने तक्रार दिली होती आणि याची कसली दखल या बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सक सोळंकेने घेतलेली नाही। फक्त त्या ठिकाणी असलेल्या पूनम लोक यांची बदली केलेली आहे। हा इतका मानवतेला काळीमा फासणारी घटना घडलेली असताना आणि जर का या सिव्हिल सर्जनच्याच घरामध्ये याच्याच आया बहिणीवर याच्याच लेकरा बाळावर जर ही वेळ आली असती तर CS साहेब आपण काय केलं असतं। मी प्रश्न करतो त्या आरोग्य मंत्र्यांना, साहेब या ठिकाणी एक गरीब कुटुंबातली ती महिला आहे, ती कुणाची तरी लेक बाळ आहे, ती बहीण आहे, या बहिणीचा साठी आपण प्रश्न उपस्थित कराल का विधिमंडळात किंवा या भगिनीला न्याय द्याल का? मी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न करतो, साहेब आपण या भगिनीला न्याय द्याल का? या स्वप्नील जो ढाकणे हॉस्पिटलचा या
यशस्वी हॉस्पिटलचा संचालक जो स्वप्नील ढाकणे आहे त्याला आपण बेड्या ठोकून जेलमध्ये टाकाल का, हा मी प्रश्न या माध्यमातून करतो. आणि यामध्ये आम्ही मागण्या या आंबेडकर साहेबांसमोर मांडलेल्या आहेत. संध्या गायकवाड यांच्या उपचारादरम्यान पैशाची मागणी करण्यात आली का, याची तातडीने निष्पन्न चौकशी झाली पाहिजे. ठाकरे हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही फुटेज, रुग्णांचा केस पेपर, उपचार पत्रिका, ऑपरेशन रेकॉर्ड, बिल व इतर सर्व वैद्यकीय कागदपत्राची तपासणी झाली पाहिजे. चौकशीत आरोपी सत्य आढळल्यास संबंधित डॉक्टर व हॉस्पिटल प्रशासनाविरोधात नियमानुसार कठोर प्रशासकीय व फौजदारी कारवाई झाली पाहिजे. चौथा मुद्दा आमचा हा आहे, संबंधित डॉक्टरच्या वैद्यकीय नोंदीबाबत समक्ष प्राधिकरणाने नियमानुसार निर्णय घेऊन दोष सिद्ध झाल्यास नोंदणी रद्द करण्याची कारवाई देखील करण्यात यावी, ही आमची मागणी असेल. ठाकरे हॉस्पिटलची तातडीने तपासणी करून आपत्कालीन रुग्णांच्या उपचार नियमाचे पालन केले जात नाही याची चौकशी करण्यात यावी. या प्रकरणातील आमचा सातवा मुद्दा आहे, या प्रकरणातील चौकशीचा अहवाल व करण्यात आलेल्या कारवाईची लेखी तक्रारींना देण्यात यावी, तक्रारदारांना देण्यात यावी. ढाकणे हॉस्पिटलचे डॉक्टर स्वप्नील ढाकणे यांची डिग्री जप्त करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई व फौजदारी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत. मी या आरोग्य मंत्र्याला विचारतो, मी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारतो आणि बीडचे जे SP आहेत त्यांना विचारतो, साहेब रुग्णांचा जीव हा पैशापेक्षा मोठा आहे का? डॉक्टरांकडे रुग्ण माणुसकीच्या आणि विश्वासाच्या आधारावर जातो, मात्र एखादा रुग्ण जीवन मरणाशी झुंज देत असताना उपचारापूर्वी पैशाची मागणी केली जाते. ज्यात असल्याचा आरोप हा आम्ही या ठिकाणी करतो आणि त्या कुटुंबाने, गायकवाड कुटुंबाने, उजगरे कुटुंबाने या हॉस्पिटलवर केलेला आहे. साहेब मी एवढी मागणी करतो, यांना बेड्या ठोकून यांना जेलमध्ये टाका, अन्यथा आम्ही पॅन्थर दणका दिल्याशिवाय या हॉस्पिटलला शांत बसणार नाही. हा संध्या गायकवाड जीवन मरणाचा तिचा प्रश्न आहे. पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये ती क्षण घटका मोजत आहे, ती मृत्यूची झुंज देत आहे आणि या ठिकाणी निर्लज्ज डॉक्टर आणि या ठिकाणचा बीडचा CS, जिल्हा रुग्णालयाचा जिल्हा चिकित्सक या ठिकाणी फोन बंद करून बसतो. साहेब मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो, जर का मुलीच्या आरोग्याशी बरे वाईट काही झालं तर साहेब आम्ही हे डॉक्टर या ठिकाणचे हॉस्पिटल बंद केल्याशिवाय राहणार नाही आणि सिव्हिल सर्जनच्या कॅबिनला कुलूप ठोकल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. हा इशारा मी या माध्यमातून येतो, थांबतो, एवढंच बोलतो. आणि साहेब या घटनेला संध्या गायकवाडला